नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तंदुरी पनीर टिक्का। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतले, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकले, चिमूटभर हळद टाकली आहे, छान त्याला परतवून घ्यायचे। त्यानंतर इथे 1 वाटी दही घेतले, दोन्ही ताटामध्ये टाकून घेतले का। त्यानंतर 1 मोठा चमचा गरम मसाला घेतलाय, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतले, 1 छोटा चमचा जिरे पूड घेतली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, ओवा घेतलाय, ओवा हातावर मॅश करून टाकलाय। त्यानंतर फूड कलर टाकलाय, फूड कलर ऑप्शनल आहे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर पनीरचे क्यूब्स टाकलेत, मिक्स करून घ्यायचे, तेही छान पूर्ण मसाला लागला पाहिजे क्यूब्सला। इथे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो मी कट करून टाकले त्याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी, तर तो पार्ट माझ्याकडून स्किप झाला, त्याबद्दल सॉरी। त्यानंतर इथे थोडंसं तंदुरी फ्लेवर येण्यासाठी मी कोळसा घेऊन त्याच्यावर तूप टाकलं होतं। त्यानंतर इथे स्टिक्स घेतल्यात 2 आणि त्याला अशा अल्टरनेट पद्धतीने लावून घेते, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, पनीर असं दिसायलाही खूप छान दिसतं ते। हे पहा, अशा पद्धतीने, अशाच पद्धतीने मी सगळे बाकीचेही बनवून घेते। खायला खूप टेस्टी लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर पनीर ग्रिल करून घ्यायचे, त्यासाठी ग्रिलला मी इथे तेल लावून घेतले, बटर किंवा तूपही लावू शकता। त्यानंतर अशा अल्टरनेट पद्धतीने ग्रिल करून घ्यायचं आहे, आलटून पलटून। याला चारही साईडनी व्यवस्थित ग्रिल झालं पाहिजे, भाजलं गेलं पाहिजे व्यवस्थित। हे पहा, भाजतंय, किती छान दिसतंय बघा, दिसायला सुंदर दिसतंय, तर खायला किती भारी असेल ना। एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।